मोहोपाडा एरंजाड हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला दोस्ती 11 सावरे टॉस जिंकला. पलक 11 मोहोपाडा या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच चालू करा. षटक क्रमांक पहिलं दिनेश भालेरावचं आपण पाहतोय. मॅन्डेटरी पावोप्लीचं षटक आहे. राऊंड विकेटने पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करत असताना बॉल चालला लॉंग ऑफच्या दिशेने अलॉंग द कार्पेट आणि मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने संघाचा स्वतःचा अकाउंट या ठिकाणी ओपनिंग करण्यात आलंय. आज ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चे ऑफिशियल अपडेटर आमचे प्रशांत पवार जॉईंट होत आहेत. स्वागत आहे आपलं. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा दौरा चालू आहे आणि दोन ऑफिशियल अपडेटर आमचे जे मात्र आउट ऑफ कंट्री, प्रथमेश आणि ओमकार सावंत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने फलंदाज झालाय बाद. धक्का क्रमांक पहिला लागलाय 1 या धावत संख्येवरती. एकदा आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना दोस्ती 11 सावरे संघाला कसगाव नाईट टुर्नामेंट मध्ये सुद्धा या संघाचा अत्यंत चांगला खेळ पाहायला मिळाला. दोस्ती 11 सावरे संघ जो मात्र अगदी आपण पाहतोय क्वालिफाय मॅचला तो संघ परास्त झाला. छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाने त्या ठिकाणी बाजी मारली. टॉप 6 मध्ये तो संघ दाखल झाला. ओमसाई कुळगाव आणि सम्राट मित्रमंडळ कुळगाव आयोजित छत्रपती चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे दिनेश भालेरावचं. राऊंड विकेटने लाईन चांगली पाहायला मिळते. बॅटम पॅडच्या मधोमध हा चेंडू मागे चाललाय. षटक क्रमांक पहिला आपण तर पहिलं अप्रतिम राहिलेलं आहे आणि त्या षटकामध्ये एक सिंगल आली, एक विकेट आणि आता दिनेश भालेरावच्या या गोलंदाजीमध्ये हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर ऐतिहासिक आणि वैभवशाली क्रीडांगणे. यावेळेस ऑन साइडला मात्र ड्राईव्ह करत असताना स्कोर ऑफ द विकेट. बॉल चाललाय सीमा पार. इथे मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. बॉल अलॉंग द कार्पेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. धावा मिळतील 4. घेत असताना आमचे मोहन नाना ठाकरे यांना तुम्ही पाहू शकता. भरपूर सारे मान्यवर आहेत आणि प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. अत्यंत सुंदर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जोडले जाणारे सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. समोर खेळण्यात आपण पाहतोय बुडाफवरून बॉल लॉंग ऑफला पाठवण्यात आलाय. तोपर्यंत एकच धाव मिळेल. एक चौकार जरूर आला हरेश मांडवकरच्या बॅटमधून. संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये अद्यापर्यंत 6 धाबा आहेत आणि आता शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आपण पाहणार आहोत. बिग हिट करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज क्षेत्ररक्षक मात्र येतात पॉइंट मधून पुढे सरसावलेत. एक साधा सोपा झेल या ठिकाणी टिपण्यात आला. आणखीन एक धक्का लागेल. एज अँड टेकन. फलंदाज बा
षटक क्रमांक पहिल्या संपन्न झाल्या. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के देण्यात आलेले आहेत दोस्ती 11 सावरे संघाला आणि 6 या धावसंख्येवरती आपण पाहतोय थोडीशी नाजूक अवस्था म्हणावी लागेल बॅटिंग करत असताना दोस्ती 11 सावरे टीमची. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 2 मध्ये येतात प्रसाद म्हात्रे. सेकंड ओव्हर मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आज जय हनुमान एरनसाड नित्य 11 या नावाने संघ खेळणार आहे. या दरम्यान आपण पाहतोय बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बायडिश लॉंग ऑफला आणि आता अगदी तिथे त्या ठिकाणी एक धाव मिळते. त्या संघाचे पॅकर निखिल सुभाष मेहर आणि निखिल मयूर मेहर, निखिल प्रल्हाद मेहर आणि उर्फ बंट्या आणि कल्पेश मोगे. अर्थातच कधी मयूर मेहर सुद्धा या संघाला पुरस्कृत करत असतात अथर्व 11 या नावाने, परंतु आज नित्य 11 या नावाने संघ खेळणार आहे. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतो प्रसाद म्हात्रे काय जबरदस्त गोलंदाजी करतात. काही सूचना होत्या. नेक्स्ट मॅच असणारे नित्य 11 जय हनुमान एरनजाड संघ आणि त्यांना फाईट करेल पिंपलोळी वाडी संघ. एका बाजूला चंद्रकांत मेहर तर दुसऱ्या बाजूला आपल्याला विनायक गुरे यांचा संघ पाहायला मिळणार आहे. लक्षात असू द्या इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघ टॉसला येणं गरजेचं आहे. इथे झेल घेण्याची संधी होती आणि आता झेल ड्रॉप. चला खेळाडू कक्षातून आवाज अजिबात करू नका मित्रांनो. तुम्ही आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला आहे. मी काल सुद्धा बऱ्याच खेळाडूंना आणि बऱ्याच संघांना या सूचना केलेल्या आहेत. जे काय असेल ते आतमध्ये दोन्ही फलंदाजांना माहिती आहे कधी फटके मारायचे, कधी शांतता, कधी आक्रमण, सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये त्यांना ठाऊक असतील. हो या दरम्यान स्क्वार कट करण्याचा प्रयत्न होता. पुढे टाकण्यात आलेला बॉल यावेळेस आपण पाहतोय आणि इथे एक धाव मिळणार नाही आहे. कदाचित एक धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि हा डॉट बॉल आपण पाहतोय. दोन्ही संघ इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी येणे गरजेचं आहे. एखादा संघ जर टॉससाठी उपलब्ध राहिला आणि दुसरा जर संघ त्याच्या प्रतिस्पर्धी या ठिकाणी उपस्थित नसेल तर त्या संघाला 3 धावांची पॅनल्टी देण्यात येईल. 3 बॉलची पॅनल्टी देण्यात येईल आणि कदाचित आपण पाहिलं तर दोन्ही संघ इनिंग ब्रेकमध्ये सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडेपर्यंत आले नाहीत तर एक षटक पूर्णपणे कमी करण्यात येईल. जी मॅच आपण 5 षटकांची खेळवतोय ती मॅच 4 षटकांची खेळवली जाईल. कारण आम्हाला आता नुकताच स्वामी स्पोर्ट्स आमचे प्रशांत सूर्यराव यांनी ही माहिती दिली आहे. या स्पर्धेचे आयोजक आमचे तेजस ठाकरे टँगो यांनी सुद्धा माहिती दिली आहे. अण्णा असतील, गीतेश ठाकरे, सिद्धांत राऊत आणि या संपूर्ण ओमसाई कुळगाव, सम्राट मित्रमंडळ कुळगाव या सर्वांचं कौतुक करावं तितका कमी आहे. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जरी 80,000 रुपयाचं असलं 70,000 रुपयाचं आणि या ठिकाणी तरीसुद्धा 2 व्हीलर बाईक या बानव द सिरीजसाठी या स्पर्धेमध्ये देण्यात येईल. कदाचित जस्ट एक जोक पाहायला मिळाला कारण असं वाटलं होतं की ही स्पर्धा प्रत्येक वर्षामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करेल, परंतु नक्कीच आपण पाहिलं तर एक चांगली संकल्पना सातत्याने ओमसाई कुळगाव संघाची आपण पाहिलेली. प्राईस कमी जरी असेल तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ही 2 व्हीलर बाईक असते. हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. छत्रपती चषक हो समोर खेळलेत बॉल चालला आपण पाहतोय. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफच्या दिशेने बाळूशेठ बोराडे यांनी पुरस्कृत केलेला संघ आय थिंक सो पलक 11 मोहोपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. कारण पलक 11 हे नाव आल्यानंतर आपसूक डोळ्यासमोर नाव येते ते बाळूशेठ बोराडे. काल देखील त्यांचा संघ खेळला पलक 11 सरवली. शेवटच्या मोमेंटला आपण पाहतो क्वालिफाय मॅचला तो संघ थोडासा मागे राहिला. कालच्या नाईट टुर्नामेंटमध्ये चांगला खेळ त्यांनी सुद्धा केला, परंतु
समोर जू नांदुरकी या संघाने मात्र बाजी मारली. त्यांच्या अगेन्स्ट दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातील होते आणि आता इथे विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा पलक 11 बहोपाडा संघाला विनंती राहील की आपल्यासाठी पारितोषिकाला आपल्या संघाचे पुरस्कर्ते बाळूदादा बोराडे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी तिसरं प्रगतीपथावरती दिनेश भालेरावला मात्र मिळते पहिली सफलता. पहिल्या षटकामध्ये 2 त्यांनी विकेट्स अर्जित केलेत. या षटकामध्ये त्यांनी 1 विकेट अर्जित केलेली आहे. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 3 विकेट्स या गोलंदाजाच्या नाबावरती आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. स्वामी स्पोर्ट्स प्रशांत सूर्यराव च्या स्वतःच्या मालकीचं एक चांगलं बॅट क्रिएशन. जर तुम्हाला स्वतःची आपल्या हक्काची बॅट घ्यायची असेल अगदी आपण पाहतो आपल्या मनासारखी तर तुम्ही अवश्य स्वामी स्पोर्ट्सला भेट देऊ शकता बदलापूरमध्ये. यावेळेस ऑन साईडला मिड विकेटला बॉल चालला. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. 3 क्षेत्ररक्षक एकत्र गोळा झाले. जणू काही त्या ठिकाणी महाविकास आघाडी पाहायला मिळाली परंतु चेंडू मधोमध पडलेला आहे आणि इथे मात्र धावा मिळतील. एकंदरीत 2 धावा घेण्यात आलेत. धावसंख्या फलकापती 12. संत बहाते इंद्राणी या पद्धतीने आपण पाहतो या स्कोर कार्डवरती धावा इथे बनवल्या जातात. कदाचित आपण पाहतो या अगोदरच्या 2 मॅचेस आमच्या तुषार शिंदे सरांनी या ठिकाणी हँडल केलेत. त्यांचे मनपूर्वक आभार कारण त्यांचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी थोडंसं कोऑपरेट केलंय. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक जजमेंट फार चांगलं पाहायला मिळालंय. डाऊन दी बॉल इज असताना एक सुंदर सेल त्यांनी टिपलेला आहे. फलंदाज झालाय बाद. आणखीन एक धक्का लागेल. टीम दोस्त 11 सावरे संघाला फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 मध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत 12 धावा धाव फलकापती. 4 विकेट्स लवकर गमावलेत. नाजूक अवस्था या संघाची पाहायला मिळते. दत्ता कडाव सर आज फुल फॉर्मल तुम्हाला पाहायला मिळतील आणि आज ते आपले गेस्ट ऑफिशियल आहेत. बॅटची कडा मागे चालला बॉल. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. नो चान्स इन टू द फिल्डर. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. आपण पाहिलं तर चौकार आलाय. बऱ्याच उशिराने आलेला हा चौकार पाहायला मिळालाय. धावसंख्या धाव फलकापती आपण पाहतो या ठिकाणी 16 धावा आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ सुद्धा संपलेला आहे. काल आपण पाहिलं तर बराच बेल या ठिकाणी खर्च झाला. अगदी अंडर फ्लड लाईट्स मध्ये काही मॅचेस आपण कव्हर केलेले आहेत. 2 मॅचेस कालच्या शेड्यूल मधून सुद्धा बॅलन्स आहेत. कदाचित हे आपलं दुर्दैव आहे कारण काही संघांनी दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी उपस्थित राहायला हवं. कारण स्पर्धा आपण बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे अंतर्गत खेळतोय. कुठेतरी असोसिएशनचे नियम त्यांनी सुद्धा फॉलो केले पाहिजेत. ही काळजी प्रत्येक संघाने घ्यायची आहे कारण आयोजक स्पर्धा भरवत असतात. तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांच्या वतीने देण्यात येतोय तर नक्कीच आपण पाहतो त्याचा सुद्धा कुठेतरी चांगला वापर
आपल्या सर्व खेळाडूंच्या वतीने झाला पाहिजे. हीच या ठिकाणी आपणा सर्वांना विनंती राहील या स्पर्धेच्या वतीनं. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 3चा खेळ संपलेला आहे आणि धाबा धाव फलकावरती आहे 4 बाद 16 धाबा. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय. खेळाडू बसतील पाणी पीत. तोपर्यंत ऐकूया डीजे. क्रमांक 4 मध्ये येतात गोलंदाज समीर मेहर यांना तुम्ही पाहतायत. 4थ्या षटकामध्ये याच दरम्यान ललित भुईर रबाडा या नावाने परिचित असलेला खेळाडू आहे आणि एरनचा टीमच्या वतीनं एक आघाडीचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आईचा लाडका अमित आहे. अशी बरीच नाव आहेत. हो समोर खेळलेत आपण पाहतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध दोन क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला गॅदर करतात. तोपर्यंत अगदी हरीश मांडवकरला मात्र इथे परतावा लागेल रन आउटच्या स्वरूपात. 2 धावा सहज गतीने घेण्याचा प्रयत्न होता हरीश मांडवकरचा, पण तो शेवटच्या क्षणाला व्यवस्थित बाट इथे ग्राउंडिंग करू शकले नाही आहेत आणि त्याचाच फायदा मिळतो प्रतिस्पर्धी टीमला. पलक 11 बोहोपाडा संघाला. फलंदाज बाद. सतरा धावा फलकावरती आहेत 5 विकेटच्या मोबदल्यात. गोलंदाज समीर ओ कबाच्या दिशेने फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन जणू काय माप लावला होता. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. पायामध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला त्या ठिकाणी, परंतु अखेर बॉलने गाठली आहे सीमा रेषा. धावा मिळतील 4. पहिल्या बॉलवरती विकेट आली, कोणती धाव नव्हती आणि त्या ठिकाणी 16 धावा होत्या. हा चौकार 20 झाल्या. तिथे लिडिंग एज मागे बॉल चालला अगदी आपण पाहतो यष्ट्यांच्या पाठीमागे. आणखीन एक झेल टिपण्यात येईल. दिनेश भालेराव याच्या वतीनं फलंदाजा ठिकाणी झाला बाद. धक्का लागलाय दोस्त 11 सावरी टीमला. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी 4थं चालू आणि 4थ्या षटकात सुद्धा इथे फलंदाजांची पडझड पाहायला मिळते. याचं कारण आहे की गोलंदाजी उत्तम दर्जाची आहे. मग दिनेश भालेराव असेल, प्रसाद म्हात्रे असेल, आता समीर मेहर सफल झालेत. क्रॉस बाडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क व्यवस्थित नाही आहे. कदाचित आपण पाहतो या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळेल. दत्ता कडवसर यांना तुम्ही पाहतात. काल अगदी आपण पाहिलं तर नाईट टुर्नामेंटमध्ये सुद्धा ऑफिशियल कामगिरी त्यांनी केली 5 रात्रीमध्ये कासगाव चषक या स्पर्धेमध्ये. आणि आज
डबल ड्युटी मात्र या ठिकाणी ते जॉईंट होतात. कदाचित जबाबदारीची जाणीव असली ना तर माणसाला प्रत्येकाला हे करणं गरजेचं असं आणि ती जाणीव घेऊन आज डीके सर पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. ओ लाईन चांगली पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 4चा खेळ सुद्धा संपलेला आहे आणि अवघ्या 4 षटकांमध्ये आपण जर पाहिल्या तर 20 धाबा आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ संपला आणि एक नाजूक अवस्था पाहायला मिळतीये ती 5 बाद 6 बाद 20 धाबा धावफलकावरती. ठाकरे यांना तुम्ही पाहतायत ऑफिशियल स्कोरर सुद्धा आहेत. चांगली माहिती पुरवत असतात आणि संपूर्ण क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती काय आहे मात्र नरेश ठाकरे या ठिकाणी जाणून घेत आहेत आणि अत्यंत चांगली माहिती या ठिकाणी पुरवत असताना आमचे राजू शेठ सोळशे मागच्याच आठवड्यामध्ये जे दुबई दौऱ्यावरून या ठिकाणी परतलेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. ते सुद्धा सध्या जवळ 6 महिने आउट ऑफ कंट्री असतात. तरुण डे आलेले आहेत. डान्सिंग अंपायर आमचे गोटे अंपायर यांचे शिष्य आहेत ते. तरुण डे नॉट नाईट. शेवटचा अंतिम षटक. हो यावेळेस बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. वाईड इस्ट लॉंग ऑनला क्लिअर करत असताना बॉल सीमा पार आला. या इनिंगचा पहिला धमाकेदार षटकार. ठिकाणी आगमन झालंय ते गुड डे बिस्किटचे ब्रँड अँबॅसिडर सुद्धा आहेत. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26. बाळूशेठ बोराडे, पलक 11 मोहोपाडा, पलक 11 मात्रेपाडा आणि कालच्या नाईटमध्ये पलक 11 सरवली असे विविध संघ ते बांधत असतात आणि त्यांचं आगमन झालं. या बाळूदादा आपलं स्वागत आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल चालला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि ते शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूवरती नजर त्यांनी ठेवलेली आहे. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नमेश आवाज भरपूर येतोय. तेजस प्लीज कोऑपरेट करा नाही तर अन्यथा बाजूच्या खेळाडू कक्षामध्ये आपण बसायचंय प्लीज. चला खेळाडू कक्ष तुमच्यासाठी बनवण्यात आलेला आहे. चला लगेच आता कारण आम्हाला सुद्धा माहिती आहे तुमच्या संघाची नाजूक अवस्था आहे. धावा येणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी तुम्ही आयोजकांना सुद्धा कोऑपरेट केलं पाहिजे. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स. ओ कव्हरच्या दिशेने फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक जज करतात. एक्स्ट्रा कव्हरला झेल ड्रॉप करण्यात आले आणि आता 2 धावा आणखीन मिळतील नमेश जाधव यांना आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल आता हळूवार पद्धतीने का होईना परंतु पुढे सरकण्याचा प्रयत्न आहे. कदाचित आपण पाहतो सुरुवातीला 4 षटकामध्ये 20 धावा होत्या. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देतात आणि आता या षटकामध्ये अद्यापर्यंत 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करण्यात आलेले आहेत. आणखीन एक वॉड स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू काही बॉल चालला भेटभट्टी दिशेच्या कडेला आपण पाहतो. या ठिकाणी आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक आलेला बिग हिट षटकार. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटचे अंतिम स्टील 2 टू गो. 36 फायटिंग टोटल आता या मॅच मध्ये जरूर बनवायचा प्रयत्न आहे नमेशचा. हो शॉट ऑफ लेन. चेंडू पडल्यानंतर थोडासा आत आलाय. जणू काही शोल्डर वरून हा चेंडू चाललाय एसटी रक्षकाकडे. तोपर्यंत डॉट बॉल.
शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या डावातील पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धाबा फार कमी पाहायला मिळाला. त्यानंतर फर्स्ट सेकंड थर्ड याही षटकामध्ये फार धाबांचा ओघ कमी पाहायला मिळाला. परंतु आता शॉर्ट ऑफ लेन चेंडू पडल्यानंतर थोडंसं टेक ऑफ झाला आणि या ठिकाणी आपण पाहतो ऑफिशियल मला सांगतात की इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल झाला आणि आता धाव फलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा आहेत. ऑफिशियल कोणत्या प्रकारचा ऑफिशियलकडून निर्णय आला नाही आहे आणि याच दरम्यान की असं म्हणावं की आय थिंक सो फेअर डिलिव्हरी असेल आणि हो या ठिकाणी त्यांनी ते सांगितलंय. 36 धावा धाव फलकावरती 37 धावांची गरज. चला पिंपलोलीवाडी आणि एरंजाड नित्य 11 चेअरमन एरंजाड. या ठिकाणी आपण चालू करणार आहोत. फलंदाज पाठवायचे आहेत या ठिकाणी जे आमचे पाहुणे अंपायर्स आहेत आज फॉर्मल ड्रेसिंगमध्ये येते. कदाचित यंदा त्यांचं सुद्धा कर्तव्य आहे. नाईक एरंजाड संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पिंपळवाडी संघाचे संघनायक आपण देखील टॉससाठी यायचं विनंती आहे आणि सन्माननीय मोहन नाना ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करतोय. या आपण टॉससाठी विनंती आहे. सन्माननीय मोहन नाना ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा.
छापा असा कॉल होता आणि छापा ॲज इट इज झालाय. एरंदाड संघाने टॉस जिंकलाय. नानांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचे. तर एरंदाड संघाचा निर्णय काय असणार आहे? बॉलिंग. विचारणार आहे प्रश्न मी, घाई नाही आपल्याला काही. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का घेतलाय? गोलंदाज चांगले आहेत म्हणून क्षेत्ररक्षण करू. टॉस जर जिंकला असता पिंपळवाडी संघाने तर निर्णय काय असता? बॅट पास घेतले होते. आता बॅटिंग करायची आहे. निर्णय तुमच्या पथ्यावरती पडला. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? 50+ वरतीच करायला लागतील. दोघांना एक कॉमन प्रश्न, या स्पर्धेच्या एकूण आयोजनाबद्दल काय सांगाल आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बाई काय त्याबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि प्रत्येक वर्षी इथं टुर्नामेंट होत राहतात आणि मोठाल्याच होतात आणि आयोजन खूपच चांगलं असतं. इथं खेळण्याची संधी दिली, आयोजकांचे आभार मानतो. आयोजनाबद्दल अगदी थोडक्यात सनी. गुलगावचं आयोजन बोललं तर चांगलंच असतं आणि ग्राउंड हा चॉईस केलाय, खेळायला मजा येईल. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी असणार आहेत. पहिला बॉल तिथे देखील पडतोय, तिकडे देखील लक्ष आपलं असेल. पहिला बॉल मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळलेत आणि बॉल चाललाय सीमारेच्या दिशेने. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. मिडविकेट सीमारेषेच्या दिशेने बॉल गेला होता. 2 धावा तिथे प्राप्त झाल्यात आणि या ठिकाणी टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकलाय जानुमान एरंजाड संघानं आणि प्रथम ते करतील क्षेत्ररक्षण. ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून आणि आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद तुषारजी शिंदे सर. आणि आता जाऊया मॅचच्या दिशेने. 37 धावांची गरज आहे आणि आता अगदी आपण पाहिलं तर 12:54 पहिला चेंडू टाकण्यात आलेला आहे. 1 शॉट आहे, एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. कदाचित आमचं लक्ष टॉस बॉक्सकडे होतं कारण त्या ठिकाणी टॉस कोण जिंकला हे इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट मॅचसाठी. ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्जा. फुल टॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय डीपमध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील 4. बॅटिंग करत असताना पलक 11 मोहोपाडा संघाला. आणि आपण पाहतोय 37 धाबांचं एक मापक लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. गोलंदाज अनिकेत आहेत. ज्या पद्धतीची खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी केली मोहोपाडा संघाने पलक 11, त्याच संघाच्या सारखी अगदी आपण पाहतोय अगदी कुठेतरी गोलंदाजी होणं गरजेचं या मॅचमध्ये. गोलंदाज अनिकेत. ओ कोलवा टप्प्याचा बॉल फुलर लेनचा होता. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. कदाचित आपण पाहतो या प्रश्नाचं उत्तर नव्हतं बॅटर रोहन भालेरावकडे. डॉट बॉल पाहायला मिळाला. नुकताच आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ एवे आयोजित मैत्री चषकामध्ये एक जबरदस्त कामगिरी या संघाने केलेली आहे. मोहोपाडा पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये चाललाय. 2 क्षेत्ररक्षक मागे लागलेत परंतु अखेर शेवटच्या क्षणाला बॉलला अडवण्यात आलाय आणि या 2 धावा मिळतील. सलामीची जोडी प्रसाद मात्रे आणि रोहन भालेराव आहेत. धावसंख्या पलकामध्ये अद्यापर्यंत 7 रन्स विदाउट लॉस. फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. तुषार शिंदे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. ओ या दरम्यान लाईन चांगली पाहायला मिळते. अप्रतिम हा चेंडू टाकण्यात आलाय. षटकातील आपण पाहतोय 5वा चेंडू होता आणि तो सुद्धा राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती. एका चौकाराचा अपवाद बगळला ना तर अनिकेतचं षटक सुद्धा अप्रतिम पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. स्ट्राईक केला रोहन. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. लगेचच बॅकअप मिळालंय आणि आता 2 धावा मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा सुद्धा महत्वाच्या आहेत कारण धावांचं लक्ष 37चं एक मापक लक्ष ओलांडायचं आहे आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धावा. बॅटिंग करत असताना पलक 11 मोहोपाडा संघाच्या. पिंपलोली वाडी संघ या ठिकाणी दाखल झालाय. विनायक गोरे
याच्या नेतृत्वाखाली तुम्हाला पाहायला मिळेल आज संघ खेळणार आहे तो नित्या 11 जय हनुमान एरंजाड संघासमोर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 9 धाबा धावफलकाबद्ध येत आणि आता विजयासाठी गरज असणार आहे ती मात्र येणारी बॉल शिल्लक आहे 24 आणि 28 धाबांची गरज. 24 बॉल आणि 28 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. या निलेश जाधव यांचं ठिकाणी आगमन होतं. डॅनी बंगणीचे एक जबरदस्त लेजंड क्रिकेटर आहेत. स्लाइस करण्याचा प्रयत्न बॅटची कडा हलकीशी बॅटला चुंबन घेतलंय. फलंदाज झाला बाद कॉट बिहाइंडच्या रूपानं पहिला धक्का लागेल टीम पलक 11 मोहोपाडा संघाला. फलंदाज बाद. आपण जर पाहिलं तर कदाचित पलक 11 हे नाव घेतल्यानंतर अपसूक डोळ्यासमोर म्हात्रेपाडा हे नाव येतं, परंतु हा संघ मोहपाडा आहे बाळूदादा. आणि कारण सातत्याने म्हात्रेपाडा संघाला जास्तीत जास्त वेळा बांधण्यामध्ये बाळूदादा बोराडे यांचा महत्त्वाचा रोल आहे. मग कल्याण असेल, डोंबिवली असेल, शहापूर असेल, बदलापूर असेल, बांगणी असेल, कर्जत असेल, या विविध विभागामध्ये बाळूदादा बोराडे यांच्या नावाची सुद्धा चर्चा होत असे. नऊ धाबा धावफलकाबद्ध आहेत आणि आता षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल दुसरं प्रगतीपथावरती. गोलंदाज जग्गू आलेत. पहिल्या बॉलवरती जग्गूला मिळाली सफलता. इथून मात्र कमबॅक केलं जाईल. 24 बॉल आणि 28 ची गरज आहे. हो, आडव्या बॅटने क्रॉस बार स्ट्रोक. किशोर मेहर मैदानाच्या आतमध्ये आलेत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन धावा मिळतील 4. आपण पाहिलं तर धाबसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न ते करतात, कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. 37 धावांचं एक मापक लक्ष, छोटं लक्ष, आणि कदाचित आपण पाहतो या छोट्या टार्गेटचा पाठलाग करत असताना टीम पलक 11 मोहपाडा चांगली बॅटिंग करतात. पहिला धक्का लागला प्रसाद म्हात्रेच्या स्वरूपात. त्यानंतर किशोर जसा मैदानामध्ये आला त्याच्या बॅटमधून 4 धावा पाहायला मिळाल्या. पहिला चौकार आला. त्यानंतर आता लगेचच कमबॅक होते. गोलंदाज जग्गू यांच्याकडून डॉट बॉल टाकण्यात आलेला आहे. षटक क्रमांक 2 सेकंड ओव्हरमध्ये आपण आहोत. P1चं षटक पाहिलं त्यामध्ये 9 धावा खर्च करण्यात आल्या, जे मात्र हाताळलं अनिकेतने. आणि आता P2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज जग्गू रेनबो क्लब एंड करून हे षटक आहे. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. ऑन द राईटचा फटका होता. पॉइंटच्या डोक्यावरून खेचलाय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. धाबा इथे मिळतील 4. टीम पलक 11 मोहोपाडा संघाला. मध्ये 37 धावसंख्येचं लक्ष, आणि आता अगदी आपण पाहतो धावसंख्या प्रचंड वेगाने पुढे चाललेली आहे. चांगलं या ठिकाणी खेळ करण्याचा प्रयत्न करते टीम पलक 11 मोहपाडा. एक चौकार आल्यानंतर लगेचच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदर सुद्धा हे चित्र या षटकामध्ये आपण पाहिलेले. किशोर जसा मैदानाच्या मध्ये आला त्याच्या बॅटमधून चौकार आला, लगेच डॉट बॉल आला. एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ, त्यामध्ये धाव फलकामध्ये तब्बल 17 धावा, 17 रन्स. येणारे 19 बॉल आणि विजयासाठी 20
धावांची गरज आहे. हो, या दरम्यान आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना बॉल डीप मध्ये चालला. अनिकेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच धाव मिळाली इकडून, सिंगल आली आणि आता षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा संपलेला आहे. धाव फलकावरती 18 धावा. विजयासाठी इक्वेशन शिल्लक या मॅच येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी तब्बल 19 धावांची गरज. षटक क्रमांक 3 मध्ये येतात हरेश मांडवकर बॉलिंग ट्रॅकवरती. 18 बॉल आणि आता 19ची गरज आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक रमेशजी जनार्दन सोळशे साहेब यांच्या वतीनं देण्यात आलंय. मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आहे ती आम्हाला देण्यात आली आहे. सन्माननीय प्रवीणजी राऊत साहेब बहुजन युवा नेतृत्व ठाणे जिल्हा आणि सन्माननीय महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष ठाणे रायगडचे अर्थातच आमचे आकाश शेठ मोहन शेठ राऊत या जोडीच्या माध्यमातून काका पुतणे यांच्या वतीनं ही बाईक आम्हाला देण्यात आलेली आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. सर्व दानशूर दात्यांचं आपण या ठिकाणी कौतुक करू आणि अगदी या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार सुद्धा मानणार आहोत. हो स्विच हिट, फटका चांगला आहे, बॉल चाललाय पॉइंट मधून आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने अगदी रोहन भालेरावचा एक जबरदस्त हा रॉकेट शॉट चौकार. तर या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन ओमसाई कुळगाव आणि सम्राट मित्र मंडळ कुळगाव यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. सर्व खेळाडूंचं आणि सर्व जे आमचे अगदी आपण पाहतो मॅनेजमेंट टीम आहे सर्वांचं मनपूर्वक आणि विशेष अभिनंदन आपण करू, कारण भरपूर चांगली स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये त्यांच्या वतीनं या ठिकाणी ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे, घडवण्यात आलेली आहे. यावेळेस आपण पाहतोय बॉल सुद्धा पुन्हा एकदा चालला डीप पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. सेकंडचा कॉल, 2 धावा मिळतील. धावांची खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नितांत गरज आहे, परंतु अगदी आपण पाहिलं तर हा सामना लवकरात लवकर जलद गतीने संपवण्याचा प्रयत्न पलक 11 मोहपाडा संघाचा आहे. कारण 37 धावा सामन्यामध्ये कोणत्या प्रकारची मजा नाही आहे. कदाचित जर गोलंदाजी ज्या पद्धतीने मोहपाडा संघाने केली आहे तशी गोलंदाजी टीम सावरे या संघाच्या वतीने झाली असती ना तर सामन्यामध्ये तुम्हाला आणखीन काही मजा वेगळी पाहायला मिळाली असती. परंतु इथे धावा येत आहेत. काय जबरदस्त स्विचिटचा षटकार आपण पाहिला रोहन भालेरावच्या पाठमधून. संघाला या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न करतात ते मात्र 37 धावांची गरज आहे. 29 29 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात आणि आता विजयासाठी 13 बॉल 8 धावांची गरज आहे. समीकरण त्याने सोपं केले त्या षटकाराने. धीमा गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. हरेश मांडवकरला तुम्ही पाहतायत काल देखील गोलंदाजी करत असताना छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाच्या विरोधात शेवटचा बॉल सुद्धा अशाच पद्धतीने त्याच्या पद्धतीने टाकण्यात आला. चेंडूला फ्लाईट दिली आणि ते गती थोडीशी कमी केली आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. शेवटचा बॉल राहिला तो हरेश मांडवकरच्या नावावरती. कदाचित या षटकामध्ये हरेशच्या विरोधात षटकार आला नसता तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा मजा पाहायला मिळाली असती. सामना बॅलन्स असता, परंतु आता येणारे 12 बॉल 8 धावांची गरज आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. कदाचित या सामन्याचं प्रतिबिंब असणारं हे षटक मानलं जाईल.
12 बॉल 8 धाबांची गरज. या षटकामध्ये धाबा जर कमी खर्च केला गोलंदाजाने निर्णायक षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून, तर मात्र सामना शेवटच्या षटकापर्यंत जायला वेळ लागणार नाहीये. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल नित्या 11 जय हनुमान एरनसाड आणि त्यांना फाईट करेल पिंपलोली वाडी संघ. एका बाजूला चंद्रकांत मेहर आणि दुसऱ्या बाजूला विनायक गोरे अशी लढत तुम्ही पाहणार आहात. आज तुम्हाला इन ॲक्शन मध्ये एरंजा टीमच्या वतीनं नयन बोराडे असेल, सनी राणे असेल, मयूर मेहर, चंद्रकांत मेहर, ललित भुईर असे दिग्गज खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला पिंपलोली वाडी संघ आपण पाहतोय. अनिल असतील, दर्जेदार खेळाडू आहे अनिल. या क्रीडांगणाशी त्याचं जवळचं नातं आहे. याच क्रीडानगरीमध्ये त्यांनी पहिली बाईक पटकावली, तोच पिंपलोली वाडी संघाचा अनिल पादीर यांना तुम्ही पाहू शकता इन ॲक्शन मध्ये. ओ लाईन चांगली पाहायला मिळेल. अप्रतिम बॉल. मी सांगितलंय प्रतिबिंब आहे हे षटक म्हणजे या मॅचचं. जर या षटकामध्ये धाबा कमी आल्या तर सामना शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. मात्र ती क्षमता या गोलंदाजाला दाखवावी लागणार आहे. षटक क्रमांक 3 मध्ये 4 मध्ये आपण पाहतो अनिकेत आलाय, ज्याने पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळलं. 9 धाबा खर्च केल्या होत्या. तो षटक इकॉनॉमिकल राहिला होता अनिकेतचा या मॅच मध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी आपण पाहतोय समोर करण्याचा प्रयत्न, एक सिंगल आली आहे आणि आता स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात अनिकेत. ही एक धाव इथे मात्र वाचवायची आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघाला माहिती आहे जरी सिंगलने धावा इथे आम्ही कंप्लीट केल्या तरी सुद्धा विजयाच्या दिशेने आम्ही वाटचाल करू शकतो हे चांगलं माहिती आहे. बॅटिंग करत असताना रोहन भालेरावला आणि किशोर मेहरला. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. अत्यंत सुंदर लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे, थेट प्रक्षेपण. जे प्रेक्षक या मॅचचा ऑनलाईन आनंद घेतात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान ऋतिक असेल, सनी, साहिल, एरंजा टीमचा स्क्वॉड तुम्हाला पाहायला मिळेल. वेदांत परटोले आज नाही आहे, कदाचित हा गोलंदाज एक्झाम आहे लक्षात असू द्या. काही क्रिकेट खेळाडू जे मात्र यंगस्टर असतात 10वी 12वीच्या परीक्षा सुद्धा चालू झालेल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा सुद्धा देणार आहोत, कारण या क्रीडा क्षेत्राच्या वतीनं म्हणून आज आमचे रितेश भोपी सुद्धा नाही आहेत. कदाचित काल ते इथे जॉईंट होते, आज पेपर आहे म्हणजे कदाचित या संपूर्ण मॅचचा आढावा पेपरमध्ये देण्याचा प्रयत्न राहील त्याचा. 10 बॉल आणि 7 ची गरज. डॉट बॉल कदाचित आपण पाहिला, परंतु वाईड आहे. पंच दर्शवतात आम्हाला या ठिकाणी आमचे मोहन नाना ठाकरे, जे मात्र आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमची काळजी घेतात. 1:15 वाजता ते मात्र आम्हाला चहा विचारायला आलेले आहेत. 37 धाबांची गरज आहे आणि 34 धाबा धाव फलकामध्ये 34. ओव्हर द विकेट. ओ स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस बॉल चालला गॅप मधून. विजय चौकार होऊ शकतो कारण अलॉंग द कार्पेट बॉल चालला सीमारेषेच्या जवळ. आणि या ठिकाणी क्रिकेटच्या या मैदानामध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तिथे अखेर मिळाल्या. बॅटिंग करत असताना टीम पलक 11 मोहोपाडा संघाला 3 धाबा आणि या विजयाच्या 3 धाबा या ठिकाणी सामना संपलेला आहे. 37 धाबांचा टार्गेट होता आणि आता या ठिकाणी आपण पाहिलं तर या धाबा बनवण्यात आल्यात. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. चेस डाऊन करण्यात आलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन टीम पलक 11 मोहोपाडा आणि हार्ड लक टीम दोस्ती 11 सावरे. आपण सुद्धा चांगले खेळलात. आपले या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं गोड गोड कौतुक.